ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी ब्लॅक कॅट कमांडोला दिलासा नाही। पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ब्लॅक कॅट कमांडोला सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम। आसाम पर्यटन विकास महामंडळ आणि बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार। गुवाहाटी येथे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांच्या उपस्थितीमध्ये करार। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल। रॅलीच्या दरम्यान गाडीखाली चिरडून एका समर्थकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळामध्ये झेप। ऑक्सियम 4 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण। पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीचा विमान उड्डाणांना फटका। एअर इंडियासह जगभरातील अनेक विमानांची उड्डाणं रद्द। भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्रानं एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद। नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025चा विजेता ठरला। आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवला सुवर्णपदक। ऊसतोड कामगाराचा मुलगा आदित्य जाधवनं देखील पटकावलं रौप्य पदक। राज्यात क्रीडा सुविधांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। प्रत्येक गावात 10 लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवणार। राज्य क्रीडा विकास विभागाच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय। वाशिमच्या सोयता येथील शेतकऱ्याकडून पावसाळी चवळीची लागवड। पावसाळ्यामध्ये चवळीला चांगला दर। चवळी पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। वाशिममध्ये यंदा शेतकऱ्याच्या हळदीच्या पिकाला प्राधान्य। शेतकऱ्यांकडून आधुनिक वरंबा पद्धतीनं हळदीची लागवड। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरीतून प्रस्थान। विठूनामाच्या गजरामध्ये पालखीनं प्रस्थान ठेवलं। पालखी आज वाल्हे गावी मुक्कामी असणार। सोलापूर जिल्ह्यामध्ये वारीमुळे जड वाहतूक मार्गामध्ये बदल। वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय। 29 जून ते 10 जुलैपर्यंत वाहतुकीच्या मार्गात करण्यात आले बदल। पुढील काही तासांमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा। दुपारच्या सुमारास समुद्राला मोठी भरती। 7.71 मीटर उंच इतक्या लाटा समुद्रात उसळण्याचा अंदाज। शिरूरच्या अरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। 8 दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं पावसानं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। गोदाघाट परिसरामध्ये पुराचं पाणी ओसरलं। मात्र आज आणि उद्या नाशिक घाट परिसरात ऑरेंज अलर्ट। कोल्हापूरचा कळंबा तलाव ओव्हरफ्लो। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तलाव ओव्हरफ्लो। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा तलाव ओसांडून वाहतोय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। 7 जून पासून शेतकरी होता पावसाच्या प्रतीक्षेमध्ये। पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं वाढलेली चिंता। पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कोल्हापूरमध्ये यंदा पावसाचा जोर अधिक। राधानगरीमधील पाटपन्हाळ्यामध्ये दरड कोसळण्यास सुरुवात। तत्काळ उपाययोजनांची येथील ग्रामस्थांची मागणी। महायुतीमध्ये सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास स्थानिक पातळीवर युती तोडण्याचा विचार। आमदार सतीश चव्हाणांचं मोठं विधान। उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 15 दिवसात दुसऱ्यांदा भेट। दोघांमध्ये मध्यरात्री तासभर चर्चा। कोल्हापूरमध्ये वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हाध्यक्षांना निवेदन। तावडे हॉटेल आणि उंचगाव पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। आणीबाणीच्या काळामध्ये संविधानाच्या चिंधड्या विरोधकांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका। राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठकीत मशिदीवरील भोंग्यांसंदर्भातल्या तक्रारी सांगितल्या। अबू आझमींची माहिती। कोल्हापूरमध्ये काँग्रेस भाजप ताराराणी आघाडीला धक्का। माजी महापौरांसह 23 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश। पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग। भाजप पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल। आगामी पालिका निवडणुकीची जबाबदारी युवासेनेकडे। श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर। शिंदे मुंबई पालिकेची जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्केचवरून मोदी सरकारवर टीका। सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल। भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सिंधुदुर्गात शालेय निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा उपयोग। विद्यार्थ्यांना आधुनिक मतदान यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव। भंडाऱ्यामध्ये अतिक्रमण केलेल्या जागेवर वन विभागाचा हातोडा। नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाची कारवाई। सांगली पालिकेकडून पूरप्रवण भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती। जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांना पूर परिस्थितीत काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण।
अहिल्यानगरमध्ये जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी कारवाई. सागर भिंगारदेवेसह 80 समर्थकांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था. संगमेश्वरमध्ये तयार रस्त्याला मोठे तडे. वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता. रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास आता महागणार. 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ. नॉन एसी मेल एक्सप्रेसच्या दरामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ. आता व्हॉट्सअॅपवर मिळणार सातबारा. शेतकरी आणि नागरिकांना ऑगस्ट महिन्यापासून मिळणार व्हॉट्सअॅपवर सातबारा. महाभूमी ॲपवर नोंदणी केल्यास व्हॉट्सअॅपवर सातबारा उपलब्ध होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य जलवाहिनीवरील 105 अनधिकृत नळ तोडले. किराडपुरा येथे पालिकेच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरामध्ये महिंद्रासह 6 कंपन्यांना ऑरिकमध्ये भूखंड. तर 1200 कोटी रुपयांची होणार गुंतवणूक. सुमारे 3300 रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता. मुंब्रा लोकल अपघातामध्ये या प्रकरणी प्रवाशांवरच ठपका. बॅगसह प्रवास करणारा प्रवाशी या घटनेला कारणीभूत. सीसीटीव्ही फुटेज निरीक्षणानंतर अधिकाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरातील वाहतूक पोलिसांकडून 21 रिक्षा जप्त. रिक्षा चालकांकडून 1.25 लाख रुपयांचा दंड वसूल. चालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आणखी एका संस्था चालकाला अटक. ओंकार अंजीकर असं अटक केलेल्या संस्था चालकाचं नाव. सोलापूरजवळील आदित्य नदीची अधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 कोटींचा एमडी ड्रग जप्त. एनडीपीएस पथकाची कारवाई. 3घांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. फुरसुंगीच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानं नागरिक संतप्त. मंगल मोडबेंची वाहतूक शाखेत बदली झाल्यानं नागरिकांचा रास्ता रोको. सायन उड्डाणपुलाचं काम जलद गतीनं करा. 31 मे 2026 पर्यंत सायन उड्डाणपुलाच्या कामाची डेडलाईन. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित पांगर यांचे निर्देश. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 26 जून रोजी शासकीय स्थानिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बारामतीमध्ये माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी. अजित पवारांच्या पॅनलची विजयाकडे वाटचाल. निळकंठेश्वर पॅनलचा चौथा उमेदवार विजयी. विलास देवकाते 2227 मतांनी विजयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये उपकुलसचिवांना शिपाई नाही. शिपाई नसल्यानं उपकुलसचिवांनी स्वतः दस्तऐवज आणि साहित्य डोक्यावर नवीन विभागामध्ये हलवलं. व्हिडिओ व्हायरल. पुण्यामध्ये विमानतळ परिसरातील अपघात टाळण्यासाठी बेकायदा बांधकामांवर लक्ष देण्याचे आदेश. नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाच घेतल्याप्रकरणी परिवहन कार्यालयातील निरीक्षकावर गुन्हा दाखल. ओव्हरलोड वाहतुकीवरील कारवाई टाळण्यासाठी 18,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. छत्रपती संभाजीनगर येथील घरभरणी कार्यक्रमात दिरानच वहिनीचे दागिने चोरले. सोने विक्रीसाठी गेलेल्या सुवर्णकाराची पोलिसांना माहिती. 1,64,900 रुपयांचे दागिने जप्त. नागपूरच्या ओयो हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बापलेकाला अटक. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई. राज्यातील बेकायदेशीर हुक्काबारवर कडक कारवाई होणार. राज्यात अप्पर सचिवांचे आदेश. तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसाठी विशेष मोहीम राबवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू. या अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत जप्त अंमली पदार्थ पोलिसांनी नष्ट केले. सुमारे 714 किलो अंमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला. हिंगोलीमध्ये पोलिसांचे 2 ठिकाणी छापे. सुमारे 80,000 रुपये किमतीचा 3 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त. 3 जणांवर पोलिसांनी केली कारवाई. मालेगावमध्ये येवल्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील काम सुरू. पोलिसांचा 3 ठिकाणी छापा. 2 कॅफे चालक ताब्यात तर 1 मात्र फरार. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. धाराशिवमध्ये वैद्यकीय सेवा नाकारल्यानं खासगी हॉस्पिटलची तोडफोड. तोडफोडीमध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटलचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये शेतीच्या वादातून मुलानंच केली वडिलांची हत्या. आरोपी मुलाला पोलिसांनी केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 कोटींचा एमडी ड्रग जप्त. एनडीपीएस पथकाची कारवाई. 3घांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या चोरांची दहशत. गंगापूर शहरातील मयूर पार्क आणि साई सृष्टी पार्क परिसरात भीतीचं वातावरण. अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याच्या आत्महत्या. व्याजानं दिलेली रक्कम फेडू न शकल्यानं आत्महत्या. रक्कम देणाऱ्या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. एकाला अटक. नवी मुंबईमध्ये नेरुळ गावच्या कमानीला मध्यरात्री आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. कमानीची सजावट जळून खाक.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. सांगली शहरामध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी. बीडमध्ये खोल विहिरीमध्ये पडलेल्या काळविट्याला जीवदान, वन्यजीव रक्षक आणि वन विभागाच्या मदतीनं काळविट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश. यवतमाळमध्ये नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचं ठिय्या आंदोलन, पैसे जाहीर झाल्यानंतर अद्याप खात्यात न आल्यानं महागाव तहसील कार्यालयावरती करण्यात आला आंदोलन. यवतमाळमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी ॲडव्होकेट मोहिनी नाईकांनी शेतकऱ्यांची घेतली भेट. मोहिनी नाईकांनी सिंगरवाडी येथील शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत केलं जेवण. केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबियांना पंडित प्रदीप मिश्रांची सांत्वनपर भेट. कुटुंबातील मृत सदस्यांना वाहिली श्रद्धांजली. कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये मद्यधुंद व्यक्तीचा बांधकामावर चढून आत्महत्येचा प्रयत्न, नशेखोरांवर कठोर कारवाई करण्याची समाजसेविका राणी कपोत यांची पोलिसांकडे मागणी. परभणीमध्ये मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश. यवतमाळमध्ये वडकी उड्डाणपुलावर 24 गोवंशीय बैलांची सुटका, गोवंशांसह 24,80,000चा मुद्देमाल करण्यात आला जप्त. यवतमाळ जिल्ह्यामध्ये भवानी माता टेकडीवर वृक्षारोपण, टेकडीवर मिशन ग्रीन तर अंतर्गत आतापर्यंत 3,000 झाडांचं करण्यात आलं वृक्षारोपण. सोलापुरातील 52 पोलीस अंमलदारांच्या बदल्या, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले बदल्यांचे आदेश. रत्नागिरीमध्ये लांजा हायस्कूल समोर अंडरपास बनवण्याची ग्रामस्थांची मागणी, अंडरपास बनवण्यासाठी आमदार किरण सामंतांच्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना. पुण्यातील 17.5 नळी येथील रेल्वेच्या भूसंपादनाला ग्रामस्थांचा विरोध, झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. मालेगावात शेतकऱ्याचा कांदा खराब साठवून ठेवलेल्या कांद्यामध्ये युरिया टाकल्यानं 11 ट्रॉली कांदा नासला, शेतकऱ्याचं सुमारे 6 लाख रुपयांचं नुकसान. परभणीमध्ये 44 गरजू विद्यार्थ्यांना 1,200 रुपयांचं शैक्षणिक किटचं वाटप, एकल पालक अनाथ बालकांना HRCT संस्थेनं केली मदत. मुंबई नाशिक महामार्गावर रांजणोली नाका येथे टँकरचं ऑइल रस्त्यावर सांडलं, दुचाकी स्लिप झाल्यानं 3 ते 4 जण किरकोळ जखमी. वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या गोट्या गीतेच्या भावाचा चोरी करताना सीसीटीव्ही व्हायरल, सोमनाथ गीते हा म्हैस चोरतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल. शिरूरमधील आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये शिरदाळे परिसरात पावसाची जोरदार हजेरी, सततच्या पावसानं बियाणे घरातच पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा, संतप्त महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा. अभिनेता जॉकी श्रॉफ आणि शिष्टमंडळानं कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकरांची घेतली भेट. चित्रपटसृष्टीतील असंघटित कामगार आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेरोजगार कलाकारांसाठी न्यायाची मागणी. आंबेगाव तालुक्यामध्ये शेतात ट्रॅक्टर उलटल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू, ट्रॅक्टर खाली दबून शेतकऱ्याचा झाला मृत्यू. राज्यातील आरोग्य सेवेतील 32,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून वेतन थकीत, यातील 10,000 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा कामावर आधारित मोबदला देखील थकीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र महाविद्यालयानं रोखल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार, समाज कल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.